बुलेट धुवायचा हात जरा जास्तच मनावर घेतलं, कारण पुण्यावरून आल्यापासून मी गाडी एकदा धुवेल नव्हती, फडकं सुद्धा मारेल नव्हतं. गाडीवर बसायची लाज वाटत होती, इतकं चिखल लागेल होता. गाडी गंजू नये म्हणून पटक्यान धुवून घेतली, कारण जास्त दिवस जर गाडीला गाळा राहिला तर गंजायची शक्यता राहते. कामं कमी करायला सोडून कामं वाढवायचं आम्हाला. दादानी बरेल कॅरेट सगळे तांबाट्याचे सांडून दिले ट्रॅक्टर आणता आणता, मला भरायला बोलवलं. ट्रॅक्टरला बॅटरी नसल्यामुळे ट्रॅक्टर काय चालू होत नव्हता. गाडी बोलावली, लगेच रिवर्स लोटायला लागलो, पण एवढा जड ट्रॅक्टर एवढा बारीक छोटा हाते कसं काय लोटणार. गाडीनं रिवर्स लुटून ट्रॅक्टर काही चालू नाही झाला आणि शेवट आम्ही कॅरेट लगेच उतरून घेतले आणि गाडी टाकली सगळी. अशा रिकामी उद्योग करायला मला माझ्या वाटते. मग काय ट्रॅक्टर वाढायला आधी छोटा हाती आला होता, मग त्यांनी काय चालू नाही झाली. म्हटलं आता आपली पिकअप लावू, पण दादानी पिकअप रिवर्स घेताय का डायरेक्ट शानामध्ये घालून दिली. मग काय डोक्याला हात लावला, असं झालं. आता पिकअप वाढायला काय आणायचं. फायनली ट्रॅक्टर चालू झालं आणि ट्रॅक्टरनेच पिकअप वाढायचं मनावर घेतलं, कारण पिकअप एवढी गुतेली होती ना, अजून थोडा टायमाला डायरेक्ट पलटी झाली असती. पप्पा याच्यात आम्हाला पिकअप जडची तिकडे लावणच होतं, कारण पप्पा आले इतके बोलले असते ना, एवढं खड्डन पिकअप पाहिल्यावर. घरापुढून गाड्या जाऊन येऊन इतका चिक्कल झाला ना, पार उभा राहायला सुद्धा जागा नाही राहील. त्यात यांना अशी गाडी फिरवायची म्हणली की लय मजा येते. मी बी मला चान्स भेटले गाडी फिरवितच राहतो. एवढ्या चिडचिडीमध्ये